गरज नाहीये त्याला पाणी द्यायची. तो ना या घरचा मेंबर आहे ना पाहुणा. आणि तसंही काही मिनिटांचीच टेस्ट आहे. झाली की आल्या पावली जाईल परत. खरं तर याची या घरात उभं राहण्याची पण लायकी नाहीये. हो ना, याची सावली सुद्धा नको होती इथं पडायला. नाही, खरं खोटं करायला आला असेल. थांबूच दे त्याला. निदान त्याला स्वतःची खरी लायकी तरी कळेल. आणि हे सगळं झालं ना की इथून निघायचं, आणि तू स्वतःहून नाही गेलास ना तर तुला धक्के मारून बाहेर काढायला मला काही वाटणार नाही. बास, शांत व्हा, जरा हळू बोला आणि कमी बोला. आणि जे बोलताय ते लक्षात ठेवा, कारण माझं म्हणणं जर खरं ठरलं तर हेच शब्द तुम्हाला तुमच्या या सरकारसाठी वापरावे लागतील. बोला. आई, घाबरायची काही गरज नाहीये. डॉक्टर अंकल, तुम्ही चेकअप सुरू करा. हो मॅडम, यांचे आईज रिपोर्ट आलेत. आणि रिझल्ट? यांचे ब्राऊन डोळेच. सखी, आता जास्त विचार करू नकोस. हे डिवोर्स पेपर्स त्याच्या तोंडावर मार आणि विषय संपव. हे खोटं नातं संपवायचंय मला. मी सह्या केल्यात, तूही करून टाक. बर, तू जापना कर आणि झालं की मला हाक मार. सखी जर या घरात आली तरच सगळे सण समारंभ साजरे करता येतील. तिच्या हातात सगळ्या जबाबदाऱ्या देता येतील. लवकरच तिचं आणि कानाचं सगळं सुरळीत व्हावं. त्या दोघात ज्या काही अडचणी असतील त्या सुटाव्यात. मग सखी पण या घरात येईल आणि मला माझ्या हाताने तिचं हळदी कुंकू करता येईल. डॉक्टर बिराजदार, नमस्कार. भारतातले खूप मोठे आय स्पेशलिस्ट. मी त्यांना रिक्वेस्ट केली म्हणून ते खास आपल्यासाठी आले. यांचे रिपोर्ट्स कधीच फेल झाले नाहीयेत, त्यामुळे आपण यांच्यावर अगदीच विश्वास ठेवू शकतो. अरे वा, गुड. हा म्हणजे एकदा का डॉक्टरांकडनं कन्फर्मेशन आलं ना की ही तेजस्विनी वहिनीच आहे, मग सगळ्या प्रश्नांवरती फुलस्टॉप लागेल एकदाचा. आणि तसं जर नाही झालं तर डॉक्टर, जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी, मला विचारायचंय की म्हणजे एखाद्या माणसाच्या डोळ्याचा जो कलर असतो तो आपण परमनंटली चेंज करून ब्राऊन करू शकतो?